सध्या पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये खरं तर हादरवणारी घटना घडलेली आहे। 8 ते 10 जणांचा आकस्मिक मृत्यू झाल्याचं समोर येतंय। पुण्यातील फुगेवाडी परिसरामध्ये खरं तर 2 सख्या भावांचा मृत्यू झालेला आहे, विजू आणि राजू राठोड। आपण त्यांच्या कुटुंबियांसोबत बोलणार आहोत। नेमकं काय झालं, कशामुळे मृत्यू झालाय? हे त्यांचं आहे ना, त्या केमिकलच्या ह्याच्यात काम करायचे, ते शिफ्टिंगचे कामाला होते। विजू ड्रायव्हर होता आणि त्याचा बाबू राजू तो शिफ्टिंगचा होता। आता हे कामाला गेल्यामुळं तिथं त्यांना त्या दिवशी केमिकलचा हे होता माल, तर त्यांना ती शिफ्टिंग करायचा होता केमिकलचा। तर हे गेले केमिकलचा माल घेऊन, तर केमिकलचा एक वाटतं ढाकण उघडलं वाटतं, तर त्या वासामुळं मग ते दोघं भाऊ बाहेर आले आणि बघितलं तर केमिकलचं ढाकण उघडलं। मग त्यांचे खूप डोळ्यांची आग हे चालली। तर पोरं जे माल खाली करायला जाणार होते ना, ते गेले, म्हणले बापरे लय वास येतो, आम्ही काय जात नाही। विजू गेला आतून, ड्राम बाहेर ओढले, त्याला खूप त्रास त्या दोघं भावांना होता। आमचं एक भावाचं पोरग त्याच्या अंगावर बी पूर्ण असं घामोळ्या आणि उठलंय, तो आता त्याच्या सासऱ्याला घेऊन गेला। हे सगळं कधी घडलं? हे मंगळवारी बुधवारी झाले आणि बुधवारी मंगळवारी तर दवाखान्यात नेलं, बुधवारी संध्याकाळी ये नाही तर बुधवारी कामाला गेला तो विजू, कामाला गेला। राजा तर नाही गेला, म्हणला मला लय त्रास होतो मी नाही येत, आणि विजू गेला कामाला। मग तिथून फोन आले का मला लय त्रास होतोय, मला लय चक्कर बिक्कर येते, मला डोळ्यांनी काय दिसना ना काय व्हायला। तर ती मग गेल्या, तर मग इथून त्याचा मेवणा गेला, त्याला घेतलं, त्याला रस्त्यातून आणूस तर त्याला रस्त्यात उलटी झाली। तर मग तो म्हणला मला लय त्रास व्हायला लागला, असं कर मला मध्ये कुठं हॉस्पिटल असं घेऊन चल। तर म्हणलं आता कॅन्टोन्मेंटच आलं, तिथं नेलं। तर मग म्हणले बीपी वगैरे खूप वाढलेले, मग त्याला आयसीयू मध्ये टाकलं। मृत घोषित कधी केलं? दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला झालं, गुरुवारी। तुम्ही त्यांचे कोण, म्हणजे काय? सासूला विजय राठोड। नेमकं काय, खरं तर आता तुम्ही सांगताय की कॅन्टोन्मेंट, पण असं म्हटलं जाते की दारूमध्ये केमिकल मिसळल्यामुळे हे सगळं घडलं, तर वाटतंय काही असं खरं? ते काय असेल ते पोस्टमॉर्टम मध्येच कळणार, कारण की सध्या तरी इथं असं ऐकण्यात आले की 11 ते 12 जण दारू पिण्यामध्ये गेलेले आहेत। तर आता नेमकं ते काय सगळं पोस्टमॉर्टम मध्ये कळणार। आता हे जे राठोड 2 भाऊ गेलेले आहेत, असं समजते की त्यांच्या वडिलांची सुद्धा प्रकृती चिंताजनक आहे, ते सुद्धा सिरियस आहे। मग जर हे केमिकल, आता विजय आणि राजू हे जरी केमिकलचे कामाला होते, मग वडिलांना त्रास कशामुळे होते? ते ड्रिंक करत होते, त्यांनी ड्रिंक आणि केलेली होती। आता 2 मुलं गेली, कुणाला बी धक्का लागण ना, कमवता लेक गेले म्हणल्यावर कोणत्या बी वडिलाला धक्का लागणच ना, तर काय होणार? एवढे पाडासारखे 2 लेकर अनवय झालेली, आणि मग कुणाला बी धक्का लागणच ना, असं होणार आहे। मग धक्का काय, या दोघांचं वय काय होतं साधारण, राजू आणि विजय? काय 30-35 हो। तुम्ही त्यांची कोण? सासू। नक्कीच आपण बघतो या फुगेवाडी परिसरामध्ये जे आहे, खरं तर शोककळा पसरलेली आहे। आपण एकंदरीत जर पाहिलं तर त्यांच्या शेजारचे सुद्धा आहेत आपल्यासोबत बोलायला। ताई, नेमकं तुम्ही त्यांच्या समोर राहता, काय नेमकं तुम्हाला कधी समजलं, नेमकं काय समजलं? हे सगळं मंगळवारी झालेले, हे मंगळवारी ते लोक शिफ्टिंगला गेले असल्यामुळे त्यांना केमिकलचं रिॲक्शन झालं। त्याच्यानंतर ते दोघं भाऊ काही कामाला गेले नाही, दुसरा भाऊ कामाला गेला। त्यांनी गाडी सोडली आणि त्यांनी फोन केला की बायकोला की मला पूर्ण ब्लर दिसते, मला कोणाला तरी घ्यायला पाठव। तर ते घ्यायला गेले, तर डायरेक्ट त्यांना खडकी कॅन्टोन्मेंट मध्ये ऍडमिट करण्यात आलं। तिथून त्यांना ते पूर्ण हे झाले, त्याच्या डायरेक्ट मयतच आली काल त्यांची घरी। असं म्हणतायत की केमिकलमुळे झालं, पण खरं तर सगळीकडे आता चर्चा असं सुरू आहे की दारूमध्ये केमिकल मिसळल्यामुळे सगळे झाले। जे आरोपी आहे वाघमारे, त्यांना सुद्धा हे करण्यात आलेले। नेमकं तुम्हाला असं वाटतं का हा दारूमुळे झालाय मृत्यू? तसं भाऊ लोक तर पितच होते, पण आम्हाला जास्त करून त्या केमिकलचा संशय आहे, कारण की त्या केमिकलमुळे त्यांना जास्त त्रास झाला। खरं तर कुटुंबीय जे आहेत, म्हणजे त्यांच्या पत्नी ज्या आहेत, त्या खरं तर बोलण्याच्या मनस्थितीत नाही, आपण त्यांना फोर्सही करू शकत नाही, पण एक शेजारी म्हणून तुमचे त्यांचे जवळचे संबंध असतील, आपण असं समजत, तुमच्या माध्यमातून तुम्ही काय मागणी करता या कुटुंबासाठी? या दोघी लेडीजला नोकरी भेटावी आणि त्यांच्या मुलांचं शिक्षणाचं पूर्णपणे फ्री मिळेल, सगळं शिक्षण पूर्णपणे सरकारने फ्री मध्ये करावं, आणि चांगले स्वतःला त्यांना काहीतरी मागणी त्यांची असेल, त्यांचं काहीतरी पाठिंबा, लहान मुलांचं त्यांना काहीतरी देण्यात यावं। पण ह्याला दोषी कोणाला समजताय तुम्ही? खरं त्यांच्या मृत्यू मागे कोण दोषी वाटतं? त्यांचे सर जे शिफ्टिंगचे काम करून घेतात ते, आणि मालक, बाकी
त्यांनी. आपण जर पाहिलं तर जे हे दोन सख्खे भाऊ आहेत यांचा मृत्यू झालेला आहे. केमिकलमुळे मृत्यू झाला असं सांगण्यात येत आहे. पीएम मध्ये काय आहे ते खरंच स्पष्ट होईल असं देखील सांगण्यात येत आहे. त्यांच्या ज्या दोन पत्नी आहेत त्या आता बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. मात्र जे शेजारी आहेत, कुटुंबीय आहेत, यांच्याकडून अशी मागणी करण्यात येते की त्यांचे कामावरचे जे मालक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सरकारने या दोघी ज्या आता विधवा झालेल्या आहेत त्यांना नोकरी द्यावी. लहान लहान मुलं आहेत आणि त्यांचा विचार जो आहे तो सरकारने करावा अशी मागणी जी आहे ती कुटुंबियांकडून आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांकडून करण्यात येते. प्रियंका परदेशी, story.com, पुणे.